राज्यातील काही जिल्ह्यांत येत्या काळामध्ये पावसाचे वातावरण अनुकूल होणार आहे. पाहुयात 7 ते 9 मे दरम्यान राज्यातील हवामान कसं आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे, एमटेक ॲग्रिकल्चर इंजिनियर. तुम्ही हा व्हिडिओ हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवरती पाहत आहात. तर सर्वात प्रथम आज 6 तारखेचं तापमान पाहिलं तर अहिल्यानगर 38.2, जळगाव 41.2, जेऊर 41, कोल्हापूर 37.4, महाबळेश्वर 32.2, मालेगाव 40, नाशिक 37.5, पुणे 39.2, सांगली 39.3, सातारा 38.7 आणि सोलापूर 41°C. आणि बऱ्यापैकी भागांमध्ये तापमान वाढ आता हळू-हळू होऊ लागलेली आहे. त्यानंतर विदर्भात मात्र तापमानात घट झालेली आहे. कारण त्या ठिकाणी पावसाचं वातावरण काल होतं आणि आजही काही प्रमाणात ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे आज अकोला 42.1, अमरावती 41.2, भंडारा 38, बुलढाणा 38.5, ब्रह्मपुरी 41.2, चंद्रपूर 40.4, गडचिरोली 39, गोंदिया 37.9, नागपूर 39.6, वर्धा 41.1, वाशिम 42.6, तर यवतमाळ 39.2 अंश सेल्सिअस आणि हे तापमान घट दिसते आणि सरासरीच्या तुलनेतही बऱ्याच भागामध्ये तापमान चांगलंच खाली घसरलेलं आहे. त्यासोबत काल गोंदियात गारपीट सुद्धा झालेली आहे आणि एका ठिकाणी मुसळधार पावसाची सुद्धा नोंद झालेली आहे. आणि मराठवाडा विभागात जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर 39.5, बीडचा जो उपलब्ध नाही तापमान, नांदेड विमानतळ 39, धाराशिव 40.6, परभणी 41, उदगीर 38.6 अंश सेल्सिअस. कोकणात पाहिलं तर अलिबागमध्ये तापमानात चांगली घट झाली कारण या ठिकाणी उष्णतेची लाट सदृश स्थिती होती. अलिबाग आज 32.8, डहाणू 34.2, हरणे 33.4, कुलाबा 33.8, सांताक्रुझ 33.9, तर रत्नागिरी 34.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. कोकणात तापमान घट झाली, मात्र पुन्हा एकदा वाऱ्याची दिशा बदलणार आहे आणि त्यामुळे उष्णता कोकणातच नाही तर राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा हळू वाढणार आहे. सध्या जर पाहिलं तर श्रीलंकेच्या आसपासच्या भागांमध्ये हवेची चक्राकार स्थिती पाहायला मिळत आहे. लवकरच या चक्राकार वाऱ्यांपासून कदाचित एक कमी दाबाचं क्षेत्र सुद्धा बनेल. पण ते अजून कुठे जाईल, त्याची तीव्रता कशी होईल, याबाबत अजूनही मॉडेलमध्ये एकमत नाहीये. 1-2 दिवसामध्ये अजून त्याबाबतच्या डिटेल अपडेट्स कळतील, त्या तेव्हा तुम्हाला कळवण्यात येतीलच. बाकी जो हवेची द्रोणीय स्थिती जी विदर्भापासून दक्षिणेकडे विस्तारलेली होती, त्याच्यामुळे पूर्व विदर्भात पावसाचे ढग हे विकसित झाले. बाकी राज्याच्या इतर ठिकाणी काही प्रमाणात स्थानिक ढगनिर्मिती होऊन पाऊस होत होता. या ठिकाणी तुम्हाला कमी दाबाच्या पट्ट्याच्या आसपास किंवा द्रोणी स्थिती आहे त्याच्या आसपास पावसाचे ढग हे बऱ्यापैकी दिसत आहेत. तसेच नाशिकच्या काही पश्चिम भागात, पुण्याच्या पश्चिम भागात, अहिल्यानगरच्या एक दुसऱ्या भागामध्ये पाऊस झाला. जळगावकडे सुद्धा आज काही प्रमाणात पावसाच्या नोंदी झाल्यात. सोलापूर, धाराशिवच्या एक दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस झाला. नागपूर, भंडारा, गोंदियाकडे थोड्याफार प्रमाणात पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. या व्यतिरिक्त जर इतर ठिकाणी पाऊस झाला असेल आजसाठी तर नक्की कळवा. अमरावतीच्या उत्तर भागात पाऊस झालेला आहे. आणि आत्ता जरी सॅटेलाईट इमेजमध्ये हे जे काही ढग दिसत असले तरी सुद्धा ही सॅटेलाईट इमेज साधारण पावणे 6 वाजताची आहे आणि आता 7 वाजलेत. बऱ्यापैकी हे जे काही ढग आहेत मध्य महाराष्ट्रात म्हणजे नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे हे आता विरून गेलेले आहेत. सोलापूरच्या आसपास काही अंशी ढगाळ वातावरण असलं तरी हे पावसाचे ढग आता राहिलेले नाहीत. त्यात ऊर्जा राहिलेली नाही. फक्त चंद्रपूर आणि गडचिरोलीकडे थोडेसे उत्तरेकडचे ढग दक्षिणेकडे सरकलेले आहेत. त्यामुळे ब्रह्मपुरीच्या आसपासून गडचिरोलीच्या उत्तर भागांमध्ये किंवा इतर मध्यवर्ती भागांपर्यंत आज रात्री पाऊस होण्याची शक्यता आहे. इतर ठिकाणी विशेष काय पाऊस होण्याचा अंदाज नाही. एका ठिकाणी झाले तर हलके थेंब होऊ शकतात. त्यानंतर येत्या काही दिवसाचा अंदाज पाहिला तर जे काही आता हळू पूर्वेकडचे वारे येत आहेत. कोकणात तापमानवाढ त्यामुळे होईलच, पण काही ठिकाणी पावसासाठी वातावरण सुद्धा अनुकूल होईल. उद्या 7 तारखेला जी काही पावसाची शक्यता आहे, ती अशी की इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा, अहिल्यानगर, नाशिकचे पश्चिम भाग, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या घाटाच्या आसपास पूर्वेकडचे भाग असतील आणि बेळगावचा एक दुसरा भाग असू शकतो. कर्नाटकचे उत्तर भाग, तेलंगणाचा भाग. या ठिकाणी सार्वत्रिक नाही मात्र काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी या पाहायला मिळतील. त्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, अमरावती हा जो काही भाग आहे, वाशिम हा जो काही भाग आहे, या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती होती लक्ष ठेवा. स्थानिक ढगनिर्मिती जर झाली, तर एखाद्या ठिकाणी थोडाफार पाऊस होईल, नाहीतर जास्त शक्यता नाही. कोकणाच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये विशेष काही पाऊस होण्याचा अंदाज नाही. 7 तारखेनंतर 8 तारखेचा जर आपण अंदाज पाहिला, तर 8 तारखेला सुद्धा राज्यात पावसासाठी वातावरण अनुकूल राहील.
8 तारखेला पुणे घाटाकडील भाग, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे त्याला लागून असलेले पूर्वेकडील भाग असतील. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. त्यानंतर तेलंगणाचे उत्तर भाग, कर्नाटकचे उत्तर भाग, सार्वत्रिक नाही मात्र 1-2 ठिकाणी या पट्ट्यात गडगडाट आणि पावसाच्या सरी राहतील. तर राहिलेला भाग असेल पालघर, ठाणेचा पूर्वेकडील भाग, लगतवरती नाशिकचा घाटभाग किंवा नाशिकचे इतर भाग, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी स्थानिक ढगनिमित्तीवरती लक्ष ठेवा. सार्वत्रिक किंवा खूप मोठ्या क्षेत्रावर पाऊस जरी नसला, तर पण काही ठिकाणी स्थानिक ढगनिमित्ती झाली, तर थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता ही राहील. 8 नंतर 9 तारखेचा जर अंदाज पाहिला, तर हे अंदाज थोडेसे लांबचे आहेत, थोडेफार बदलू सुद्धा शकतात. तर 9 तारखेला सुद्धा नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी मेघगर्जनेसह एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होईल. सोलापूर, धाराशिव, कर्नाटकचे थोडेसे उत्तर भाग, बेळगाव सह कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, त्याला लागून असलेले रत्नागिरी, सिंधुदुर्गचे भाग असतील. याही ठिकाणी एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील. तर राहिलेल्या राज्याच्या इतर ठिकाणी स्थानिक ढगफुटीवरती लक्ष राहू द्या. कोकणात पाऊस नाही, खास करून किनारपट्टीला. बाकी इतर ठिकाणी स्थानिक ढगफुटीवरती लक्ष राहू द्या. त्याचे अपडेट्स आपण येत्या दिवसामध्ये नक्कीच देऊ अजून काय असतील तर. त्यासोबत राज्यात उद्यापासून हळू-हळू तापमानवाढ अजून होईल. विदर्भ, मराठवाडा आणि मग इकडे मध्य महाराष्ट्रात म्हणजे सगळ्याच ठिकाणी तापमान आता पुन्हा एकदा 1 ते 2 अंश सेल्सिअसने हळू वाढण्याची शक्यता आहे. जर आपण हवामान विभागाचा इशारा पाहिला तर त्यानुसार 7 तारखेला नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा पूर्व, कोल्हापूर पूर्व, सातारा घाटमाता, कोल्हापूर घाटमाता, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. तर हिंगोली, अहिल्यानगर, पुणे पूर्व आणि पुणे घाटमाता या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. त्यानंतर मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा आहे. 7 तारखेनंतर 8 तारखेची शक्यता पाहिली तर 8 तारखेलाही लातूर, धाराशिव, सांगली, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाटमाता, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. तर नांदेड, परभणी, बीड, सोलापूर, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, पुणे घाटमाता आणि सातारा घाटमाता हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यानंतर 9 तारखेचं जर पाहिलं तर पावसाची शक्यता हवामान विभागाच्या अंदाजानुसार थोडी कमी आहे. नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे. तर मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड या ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा आहे. त्यानंतर 10 तारखेला कोणतेही इशारे नाहीत. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी Facebook पेजला फॉलो करा. YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.